टाइम्समध्ये आपलं स्वागत। सातारा शहरातील करंजे परिसरात दिनांक 22 जुलै 2025 रोजी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली असून एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात वेडा झालेल्या एका तरुणाने ती शाळेतून आल्यावर तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। आरोपी तरुण आर्यन वाघमारे यांनी मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली। तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्या डोक्यात प्रेमाची नशा आणि हातात चाकू पाहून सर्वजण घाबरले होते। परंतु त्या क्षणी सातारा शहर पोलीस ठाण्याचे धाडसी जवान सागर निकम, धीरज मोरे, उमेश अडगळे आणि अमोल इंगवले घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वेळ वाया न घालवता धाडस आणि समजूतदारपणा दाखवला आणि त्या आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आणि त्या निष्पाप मुलीचा जीव वाचवला। आरोपी तरुण आर्यनने यापूर्वीही या अल्पवयीन मुलीला शाळेत त्रास दिलाय अशी माहिती मिळाली आहे। सध्या तो शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध पॉक्सो अंतर्गत अनेक गुन्हे दाखल केले असून याबाबतचा अधिक तपास सातारा पोलीस करत असल्याचं सातारा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांनी सांगितलंय। पोस्ट शाहूपुरी हद्दीत एक 18 वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती, तिच्या स्कूल बसमधून ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी ह्याच्यात राहणारा एक आर्यन वाघमळे नावाचा मुलगा आहे। तो 18 वर्ष कंप्लीट केले त्यांच्याशी आणि तो शिकतो कुठेतरी 12वीला। तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं। त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर, एकतर्फी प्रेमात ना। त्याने हा चाकू दाखवून तिला अबडक्शन केलं होतं, धमकी देत होता। मग तिथलेच स्थानिक आणि यांनी पोलिसांना कळवलं, स्थानिक आले, पोलीस आले आणि त्याला ओव्हरपॉवर करून अटक करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आम्ही या व्यक्ती म्हणजे मुलाविरुद्ध आर्यन वाघमळे विरुद्ध पोक्सो, कारण ती मुलगी 18 वर्ष छोटी आहे, अबडक्शन, विनयभंग, हत्यार कायदा, जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत आहोत। पोस्ट शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। तशी तक्रार माझ्या माहितीनुसार दाखल नाही, म्हणजे आधी कधी फक्त एकदा काहीतरी तिने फोटो त्याचे दाखवले होते आणि पोस्टेला ते घेऊन गेले होते आणि नंतर मग त्यांनी ती ठीक आहे आमचं काय समज घातली असं आहे। परंतु ते बघायला पाहिजे की आधी काही तक्रार, पण अशी तो धमकी देतोय का काय अशा प्रकारची तक्रार नव्हती। अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स। नमस्कार।